elegance you admire, efficiency that inspires. Now in stylish new colors. Fascino. Fashion takes you farther. Revs your heart, Yamaha. भंडारा जिल्ह्याच्या अडाळवासियांनी अडाळला तहसीलचा दर्जा मिळावा या मागणीसाठी येत्या लोकसभेपासून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला असून 15 फरवरी 2019 पर्यंत मुदत शासनाने दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील अडाळ गावाची लोकसंख्या 25,000च्या आसपास आहे. या गावच्या 20 किलोमीटर परिसरात कोणतेच मोठे गाव नसल्यामुळे जवळपासच्या लोकांना दैनंदिन कामाकरिता अडाळ येथे जावे लागते आणि शासकीय कामाकरिता भंडारा किंवा पवनी येथे जावे लागते. यांच्या गावातील लोकांना त्रास होतो. तसेच तहसील कार्यालय करिता आवश्यक असलेल्या सर्व बाबी अडाळला या ठिकाणी उपलब्ध आहेत. पोलीस स्टेशन, वन विभाग, ग्रामीण रुग्णालय, बँक आणि इतर अनेक कार्यालय इथे आहेत. माजी आमदार विलास शृंगार पवार यांच्या प्रयत्नामुळे नायब तहसीलदार यांचे कार्यालय येथे सुरू करण्यात आले होते, मात्र आता ते बंद झाले आहे. अडाळच्या परिसरातील अनेक गावातील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. अडाळ हे गाव पवनी तालुक्यात येत आहे. अडाळला लागून असलेला चौरास भाग हा सुजलाम सुफलाम असून या भागातील आणेवारी ही नेहमी जास्त असते. त्या तुलनेत अडाळच्या परिसर कोरडवाहू आहे, त्यामुळे येथील आणेवारी कमी असते. मात्र तालुक्याची आणेवारी जास्त भरत असल्यामुळे त्याचा परिणाम गावच्या महसूलवर होतो. अनेक शासकीय योजना आणि अनुदान गावकऱ्यांना मुकावे लागत आहे. त्यामुळे अडाळ या गावाला तहसीलचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी मागील 30 वर्षापासून 2012 इथल्या प्रशासनिक अधिकाऱ्यांनी हे अहवाल वेळोवेळी पाठवलेले आहेत आणि त्यांनी कसा हे आवश्यक होणे आहे, हे आवश्यक आहे तालुका होणे असं त्यांनी शेरासुद्धा लावलेला आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही यावेळेस अड्याळ तालुका निर्मिती कृती संघर्ष समितीतर्फे असं ठरवलं आहे की 15 दिवसाच्या आत आम्हाला हा तालुका द्यावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू आणि निवडणुकी आहेत, लोकसभा आहे, विधानसभा आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहेत, या संपूर्ण निवडणुकीवर आम्ही बहिष्कार करू. अड्याळ हे गाव भंडारा पवनी रोडवर मध्यभागी ठिकाण आहे आणि अड्याळमध्ये सर्व सुविधा RH RH आहे, फॉरेस्ट ऑफिस आहे आणि जे कोणते निकष आहेत, जे लोकसंख्येची घनता आहे, डिस्टन्स आहे, गावं आहेत, 102 गावं आहेत आजूबाजूला आणि लोकसंख्या पण, हे संपूर्ण क्रायटेरिया हा आपला अड्याळ तालुका होण्याच्या दृष्टीनं पूर्ण करत आहे. आणि इथे 4 विद्यालय आहेत, 1 महाविद्यालय आहे. इथल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना तहसीलच्या ठिकाण लांब होत असल्यामुळे खूप त्रास होतो. तसेच जे आणेवारी आहे, आर्थिक नुकसानही होते, कारण की जो पालोऱ्याच्या पलीकडचा एरिया आहे, जो पवनी तालुक्याला टच आहे, तिथली आणेवारी